पण चिंध्या झालेला संसाराला शिवणारा असा शिंपी समोर आलाय। आगीत घर जळालेल्या संसाराला आधार देणारा आमदार समीर कुणावार यांच्या निस्वार्थ सेवेची अनेक उदाहरणे। हिंगणघाट शहरानजीकच्या कुकाबडी गावात संभा नवरे याच्या घराला 18 एप्रिल रोजी सकाळी भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झालं। घरातील अन्नधान्य, घरगुती साहित्य, विविध सर्व वस्तू पूर्णतः नष्ट झाल्या। या दुर्घटनेत नवरे कुटुंब उघड्यावर आलं। घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली। हीच माहिती हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्यापर्यंत पोहोचली। गावातल्या माणसाचं कुटुंब उघड्यावर आणि आमदार मात्र झोपून राहतील हे शक्य नव्हतं। अंकुश, आशिष यांसारख्या सहकाऱ्यांकडून माहिती मिळवली, परिस्थितीचा आढावा घेतला। आमदार समीर कुणावार कुकाबडी गावात पीडित संभाच्या दरवाजात पोहोचले। संभाच्या जळून खाक झालेल्या संसाराला भेट देऊन जळालेल्या घराची पाहणी केली। कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी झाले। संभा, तुझं घर जळालंय, हिम्मत नाही असे म्हणत संभा नवरे याच्या हिम्मतीला आधार देण्याचा प्रयत्न केला। अन्नधान्य, कपडे, भांडी तसेच इतर जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देत संसार पुन्हा उभे करण्याचे समीर कुणावार यांचे प्रोत्साहन सर्वांना चकित करणारे ठरले। कुणावार एवढ्यावरच थांबले नाही तर मग ते आमदार कसले? आमदार समीर कुणावार यांनी लागलीच निर्णय घेत बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीला बांधकाम सुरू करण्याचे फरमान सोडले। बांधकाम साहित्याची खरेदी त्याच दिवशी उरकूनही घेतली। येत्या 5 दिवसात संभा नवरे यांचे घर तयार व्हावे याचीच धडपड आमदारात आहे। हे सर्व डोळे भरून पाहणाऱ्या अनेकांना वाटलं, सामान्य माणसात देव शोधणारा हा माणूस मंत्री का झाला नाही? विशेष म्हणजे त्या 5 दिवसात नवरे कुटुंबासाठी नवीन घर उभारण्यात येणार आहे। आमदारांच्या या तत्पर व संवेदनशील मदतीमुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय। समाजातील गरजू व आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी तत्पर असलेले आमदार समीर कुणावार हे खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी म्हणून समोर आले आहेत। केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीमधून मदत करणे ही त्यांची कार्यशैली लोकांच्या मनाला भिडली। संभा नवरे या गृहस्थाचे घर जळून खाक झाले, साहित्याची राख रांगोळी झाली, संसाराच्या चिंध्या झाल्या आणि संभाच्या संसारात झालेल्या चिंध्या शिवणारा शिंपी जणू आमदार समीर कुणावार यांच्या रूपात संभाला गवसलाय असंच म्हणायला हरकत नाही। वर्धा जिल्ह्यात अनेकांचे संसार शिवणारा आमदार पुन्हा होणे नाही एवढेच। नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा BBN न्यूज। लाईक तर नक्कीच करा, पण सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। BBN न्यूज, अंदाज तोच, वृत्त नव्हे।